यशला फोन करताय? हो, अगं तिथे नेटवर्क मिळत नव्हतं म्हणून इथे आलो, पण त्याचा फोन लागतच नाहीये. खूपच पुळका आलाय तुम्हाला तुमच्या लाडक्या पुतण्याचा. मी काका आहे त्याचा, थोडी तरी काळजी असणार ना मला त्याची. किती वेळा फोन केले? अगं 2च वेळा केलाय आणि काळजी वाटते मला. काही काळजी करायची गरज नाही. लहान आहे तो आता, इतके वर्ष एकटा राहतोय, त्याला खरं तर ना घरात राहण्याची सवयच नाही. गेला असेल कुठेतरी भटकायला, आता पाठीला. यशला कोणी किडनॅप नसेल ना केलं? अरे बापरे. आणि जर कोणी खंडणी मागितली तर म्हातारा लाडक्या नातवासाठी सगळी इस्टेट देऊन टाकेल. आणि जर यशला काही झालं आणि त्या दुःखात म्हाताऱ्याला काही झालं तर आपली सगळी संपत्ती ट्रस्ट कडे जाईल आणि आपण रस्त्यावर येऊ. उभे काय राहिलेत नुसते? अगं असं काय करतेस? तूच म्हणालीस ना काहीही करू नका, काळजी करू नका. स्वतःचं डोकं वापरा कधीतरी. हे घ्या, फोन करत राहा सतत. काहीही झालं तरी यश सापडायलाच हवा. ओके. विक्रांत समीर हियर. ऐक, यशवर्धन चौधरी अजून घरी आलेले नाहीयेत, त्यांचा फोन लागत नाही. राईट, तर आपले सगळे सोर्सेस कामाला लावा आणि त्यांना ताबडतोब शोधून काढा. ओके? ऐक ऐक ऐक, प्लीज मेक शुअर की बातमी कुठेही लीक होता कामा नये. मला पुढच्या तासाभरात डिटेल्स हवे. ओके? या, थँक्स. खरंच ऐकायला पाहिजे तुम्ही, वसत दुर्लक्ष केले मी. आता यशला कुठं सापडवणार मला काही कळत नाही. ओ गॉड, मला तर इतकी काळजी वाटते ना. आपल्या यशचा ऍक्सिडेंट वगैरे तर झाला नसेल ना? शट अप मिथिला, काय बोलतेस तू? इथे आधीच सगळे टेन्शन मध्ये. प्लीज असं अभद्र बोलू नको. आपला यश सेफ असणार आहे. हो हो, बरोबर आहे. यशचा ऍक्सिडेंट वगैरे झाला असला ना तरी आपला यश सेफच असणार आहे. हो काकू, आयु, आजोबा, तुम्ही काळजी नका करू. यशला काहीही झालेलं नाही, त्याला काही होणारही नाही. आपण प्रयत्न करतोय ना, तो सापडेल. रिलॅक्स. हमें और जीने की चाहत न होती. अरे समीर, थँक्यू थँक्यू थँक्यू. सोड सोड, अरे सोड. आपण फर्स्ट क्लास आहे, एकदम एक नंबर. ठीक आहे ठीक आहे. नाईट ड्रेसवर मीटिंग तुमची. यावेळेला इथं काय करतात हे सगळे? तुमचं फर्स्ट क्लास झालं ना, मग बाकी काय देणं घेणं तुम्हाला? कोणी जगो किंवा मरो, तुमचं काय, तुम्हाला काय फरक पडतो त्यांनी? मरायला काय झालंय? सगळे तर धडधडीत दिसत आहेत. दिसणं आणि असण्यामध्ये फरक आहे. समीर, मी तुला सांगतो, उद्या मी मेलो ना तर माझ्या अंत्ययात्रेत सुद्धा झुलत झुलत दिला. आजोबा, नाही, ती वेळच येणार नाहीये कधी. पण तुमच्या आधी मीच मरणार.
ज्या बापाला आपला मुलगा नको आहे त्या अशा माणसाबरोबर जगण्यापेक्षा मेलेलंच बरं. कशाला अशा मरणाच्या गोष्टी करताय? प्लीज नका ना असं बोलू. ए पाच नाटक नको हं आपल्यासमोर. नाटक नको. तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल मी शुद्धीत नाहीये. मी शुद्धीत नसलो तरी मला कळतं करेक्ट कोण खरं आहे कोण खोटं आहे. खोटं 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 आणि हे सगळं खोटं तुम्हाला चालतं तुमच्या समोर. पण मी सांगितलेलं काही नाही पटत तुम्हाला. एक गोष्ट सुद्धा. काही झालं ना की मी नालायक आहे मी वाईट आहे एवढंच. एकदा तरी प्रेमाने वागलेत का माया बरोबर? एकदा तरी विचारले का घरी आलाय का जेवलाय का कसा आहे विचारले? हे असं वागतं ना तुम्ही. म्हणून मला राहायचं नाहीये शुद्धीत. म्हणून पितो मी. बडबड करायचे ब्लेम नुसता ब्लेम नावं ठेवायचं. कसाही असलो ना तरी इथून खरा आहे एकदम खरा. काका काका सॉरी पण आता हे सगळं बोलायची गरज आहे का? अरे म्हणजे प्लीज शांत राहा ना. ऑलरेडी सगळेजण टेन्शन मध्ये. टेन्शन? अरे हा कसला आलंय टेन्शन? काका यश सापडत नाहीये. हं? त्याचा सकाळपासून काही पत्ता नाहीये. हं? अरे यश सापडत नाहीये. ओळखीच्या सगळ्यांना कॉन्टॅक्ट करून झाले तू कुठेही नाहीये. यश सापडत नाहीये. नाही. अरे मग आधी का नाही सांगितलं तुम्हाला? आधी तुम्ही जागेवर शुद्धीवर असायला पाहिजे ना मग सांगणार आम्ही. तू जरा बस. नाही बस नाही. अरे बसणार कसं? यशला शोधल्याशिवाय नाही थांबता येणार मला. का? नाही थांब. अरे राहू देत. तुम्ही फक्त स्वतःला सांभाळा. यशला आम्ही शोधतो. तू नाही मला जायलाच पाहिजे. कोणीही कुठेही जायची गरज नाहीये. हं. समीर सांग त्याला माझ्या नातवाच्या आसपास सुद्धा फिरकायचं नाही म्हणा. आधीच त्याच्या आई वडिलांना मारले. आता काय बोलला? काय बोलला? अरे किती वर्ष तेच उघडत बसणार आहे? हा आयुष्यभर किती द्यायचंय का मला? ते असं वागतं ना माया बरोबर. म्हणून पितो मी. म्हणून माझी तुझी रेशीम